नागपूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे आरोप होत आहेत। पूर्व नागपूरचे भाजपा आमदार कृष्ण खोपडे यांच्यासह त्यांच्या परिसरातील तब्बल 400 मतदारांचं नाव दुसऱ्या मतदार यादीमध्ये आल्यानं गोंधळ निर्माण झालाय। सतरंजीपुरा इथल्या मतदारांची नावं ही शांतीनगर येथील मतदान केंद्रावरती दाखवण्यात आली आहेत। यावरती स्थानिक भाजपा आमदार कृष्ण खोपडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापालिका प्रशासन झोपलंय का असा सवाल त्यांनी केलाय। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 30 ते 35 हजार मतदारांची नावं ही त्यांच्या नेहमीच्या मतदान केंद्राऐवजी वेगळ्याच मतदान केंद्रावरती दाखवल्याचा आरोपही आमदार खोपडे यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आपल्यासोबत भाजप आमदार कृष्णा खोपडे आहेत। खोपडे साहेब, तुमचं सुद्धा मतदान दुसऱ्याकडे पाठवण्यात आलेलं आहे? हे पहिल्यांदा झालेलं आहे, कारण मी सतरंजीपुऱ्यामध्ये, माझा जन्म सतरंजीपुऱ्यामध्ये झाला। मी 8 निवडणुका इथून लढलो, कधीच अशा प्रकारचा घोळ झाला नव्हता। परंतु प्रशासनाने या महानगरपालिकेच्या 2024च्या महानगरपालिकेच्या आपल्या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता यांनी अगर 2017ची मतदार यादी अगर वापर केली असती तर त्याच्यात नवीन मतदार ॲड झाले असते। कारण महानगरपालिकाची सीमा एक आहे, तिचे पॉप्युलेशन त्याच्या या ठिकाणी मतदार थोडेफार कमी जास्त झाले असते। परंतु यांनी विधानसभेच्या 2024ची मतदार यादी वापरली आणि याच्या सर्वे करण्याकरता यांनी महानगरपालिकेचे जे क्लास 4चे कर्मचारी असेल त्याला जबाबदारी दिली। अगर महानगरपालिकेचे ज्या अधिकाऱ्याला अनुभव आहे, अगर ते रिटायर झाले असले तरी त्यांना बोलून अगर केला असता तर हा घोळ झाला नसता। माझं मतदान केंद्र सतरंजीपुरामध्ये होतं, त्याचा भाग क्रमांक 163 आहे। माझ्या आजूबाजूचे सगळ्याचे अंदाजे 400 ते 450 मतदान हे प्रभाग 5 मध्ये टाकण्यात आले आणि तिच्या बी बूथ 163 दाखवण्यात आला। प्रभाग 5 म्हणजे नागपूरचा कुठला भाग? शांतीनगरचा भाग आहे आणि प्रभाग 5 मध्ये बी 163 नंबरचा बूथ दाखवला आणि इथं बी 163 नंबरचा बूथ दाखवला। एका विधानसभेमध्ये 2 बूथ एकाच याचे होऊ शकत नाही। मी तक्रार दाखल केली तर त्यांनी पत्र दिलं मला की आमची टायपिंग मिस्टेक झाली आहे। माझ्या पूर्व नागपूरच्या भागामध्ये, पूर्व नागपूरच्या 10 प्रभागामध्ये सगळ्यांनीच ऑब्जेक्शन टाकले आहे आणि हा आकडा कमीत कमी 30 ते 35 हजाराच्या वर तर त्या ठिकाणी जात आहे आणि म्हणून प्रशासन झोपलं आहे का, मला ही शंका वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।